छत्रपती शिवाजी महाराज की जय. मित्रांनो, आज आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण 397वी जयंती साजरी केली. आमच्या मुंबई 11 मध्ये सुद्धा आज आमचे डायरेक्टर श्री निकम साहेब आलेले होते. त्यांच्या शुभ हस्ते कार्यक्रम झाला. आम्ही सर्व त्यांचे आभारी आहोत. मित्रांनो, आज आपल्या थेअरी क्लासला आपण बघूया व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ऑटो सायकल अँड डिझेल सायकल. आपण मागच्या पिरियडला आपण बघितलं होतं की ऑटो सायकलमध्ये कशा प्रकारे पॉवर जनरेट केली जाते आणि डिझेल सायकलबद्दल आज आपण कंपॅरेटिव्हली बघणार आहोत. स्क्रीनवर तुम्ही बघत आहात, आपल्यासमोर इंजिन आहे. दिस प्रेझेंटेशन विल कम्पेअर अँड कॉन्ट्रास्ट द ऑटो अँड डिझेल सायकल. वी विल एक्सप्लोअर द की डिफरन्स बिटवीन. आता एक का महत्त्वाचं आहे, मुळात त्यांच्यामध्ये 100% ते सारखे, फक्त 10% फरक आहे. एक सक्शनच्या वेळी चार्जचा, एक इग्निशनचा, कॉम्प्रेशनचा, इफिशियन्सी आणि ऑफकोर्स देन पॉवरचा. आता हा बेसिकली कुठे फरक पडला, एक एक स्लाइड आपण सावकाश बघत जाऊया. ओके, सर्वप्रथम आपण पुढच्या स्क्रीनवर जाऊ. आता इंट्रोडक्शन टू इंटरनल कंबशन इंजिन काय म्हटलंय, तर हे IC इंजिन आहे, इंटरनल कंबशन इंजिन आहे. या इंजिनमध्ये द इंजिन कन्वर्ट केमिकल एनर्जी इनटू द मेकॅनिकल वर्क. दे आर कॉमनली यूज्ड इन व्हेकल्स अँड पॉवर जनरेशन. आपल्याला माहिती आहे की आपण पेट्रोल इंजिनमध्ये एअर आणि पेट्रोल या चार्जचा वापर केला आणि डिझेल सायकलमधले ओनली एअर इज कॉम्प्रेस्ड अँड दॅट एअर is compressed is ignited by the immersing the diesel by the injector. प्रकारे आपण काम झालेलं होतं. इथे इंजिन सायकल पण दिलं आहे. आणि इंजिन सायकल इज अ सिक्वेन्स ऑफ प्रोसेस. कसली प्रोसेस, तर कंटिन्यूस सक्शन, कॉम्प्रेशन, पॉवर आणि एक्झॉस्ट. ही कंटिन्यू होणार तेव्हा सायकल विल डन आणि तेव्हा वी विल गेट द पॉवर. दिस प्रोसेस कन्वर्ट फ्युअल इंटू usable energy. Important. Understanding these cycles helps to improve efficiency. It also helps in reducing emission. आणि हे सगळ्यात मोठे आपण जे आता जगामध्ये भारत BS7 वरती आता आपण येतोय, तर इमिशन बद्दल जे हॅझर्डस गॅसेस निघत होते त्याच्यावर कंट्रोल करायला आपल्याला आता खूप काळजी घ्यायची आणि त्या दृष्टीने हा महत्त्वाचा पॉईंट आहे. नेक्स्ट आपल्या स्क्रीनवर आलाय द ऑटो सायकल स्पार्क इग्निशन अँड 4 स्ट्रोक. तर स्पार्क इग्निशन का म्हटले, तर आपल्याला माहिती आहे की त्याच्यामध्ये स्पार्क प्लगच्या सहाय्याने होतं. इनटेकच्या वेळेस ओनली एअर अँड चार्ज, एअर अँड पेट्रोल इन विशिष्ट मॅनरमध्ये ते एकत्र येतात. दॅट चार्ज इज कॉम्प्रेस्ड ॲट द कॉम्प्रेशन स्ट्रोक. द प्रेशर इज रेंजिंग फ्रॉम 150 ते 250 kg/cm². अँड ॲट द एंड ऑफ कॉम्प्रेशन स्ट्रोक हे सगळं मिश्रण कंबशन तयार होत असतं. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, या ठिकाणी पेट्रोल इंजिन आहे म्हणून एअर आणि पेट्रोल आतमध्ये आलं आहे आणि एक्झॉस्टच्या वेळी जळालेले गॅसेस ओनली गोज बाहेर. 4 स्ट्रोकमध्ये दोघांची ऑपरेशन सारखी आहेत, फक्त चार्जचा डिफरन्स आहे आणि थोडासा जो मी तुम्हाला बुलेट पॉईंट म्हणून क्लिअर करणार आहे. द ऑटो सायकल. ओके, स्टेप बाय स्टेप ब्रेक डाऊन इनटेक, कॉम्प्रेशन, कंबशन, एक्झॉस्ट, ऑटो सायकल. आता या ऑटो सायकललाच आपण म्हटलं याला निकोलस ऑगस्ट ऑटोने शोध लावला होता 1894 मध्ये. 1874 आणि 1891ला या डिझेल सायकलचा आहे, 74 साली. तर इनटेक स्ट्रोक, द पिस्टन मूव्स डाऊन ड्युरिंग इन द फ्युएल. दोन्ही याच्यामध्ये म्हणजे पेट्रोल इंजिन आणि डिझेलला इनटेकच्या वेळेस पिस्टन हा TDC कडून BDCत जाणार आहे, कॉम्प्रेशनला वरच जाणार आहे. त्याला कंबशन त्याने नवीन नाव दिलेलं आहे. तिसरा कॉम्प्रेशन स्ट्रोक, तिसरा कंबशन म्हणजे जलनाचा होणार आहे आणि चौथ्या स्ट्रोकला एक्झॉस्टच्या वेळेस पिस्टन अगेन मूव्स फ्रॉम BDC टू TDC. दिस मोमेंट मस्ट बी कम्प्लिटेड इन प्रॉपर मॅनर. अर्धवट करून चालणार नाही. आपल्या स्क्रीनवर येत आहे. नेक्स्ट, द डिझेल सायकल कंपॅरिझन, इग्निशन अँड हाय कॉम्प्रेशन रेशो. यामध्ये आपण बघितलं की इनटेक आहे, कॉम्प्रेशनच्या वेळेस त्याने दाखवलेलं द डिझेल सायकल रिलीज ऑन कॉम्प्रेशन इग्निशन. आता डिझेल सायकलला आपण CI इंजिन म्हणतो. का म्हणतो, तर ओनली एअर इज कॉम्प्रेस्ड आणि ती हवा एवढी कॉम्प्रेस केली जाते, तिचा कॉम्प्रेशन प्रेशर जो असतो पिस्टन कडून दिलेला हा जवळजवळ 250 ते 350 मिनिमम kg/cm² असतो. आणि याचं महत्त्वाचं कारण आहे त्याच्याबरोबर चार्ज जळायला काही नसणार आहे. मग त्या हवेला इतकं गरम केलं जातं की ॲट द एंड ऑफ कॉम्प्रेशन स्ट्रोक ओनली डिझेल फ्युएल इज इंजेक्टेड. दिस इज द मेन डिफरन्स. मित्रांनो, लक्षात ठेवा. काय म्हटलं मी, पेट्रोल इंजिनला एअर आणि पेट्रोल आत आलेलं आहे, पण आणि डिझेलला ओनली एअर आत आलेली आहे. आणि पेट्रोल इंजिनमध्ये काय झालं, ॲट द एंड ऑफ स्पार्क प्लग कडून हाय व्होल्टेजची ठिणगी पडली. परंतु इथे काय झालेलं आहे डिझेल इंजिनमध्ये, तर इंजेक्शन म्हणजे जसं डॉक्टर देतो तसं इंजेक्टरकडून डिझेलचा स्प्रे झाला. ऑफकोर्स त्याचा प्रेशर हा 200 ते 250 kg/cm² आहे.
अशा प्रकारे महत्त्वाचं कंबशनमधलं आहे. नाव द नेक्स्ट इज अ डिझेल इंजिनमध्ये परत एकदा बघतोय आपण इंटेकला एअर ओनली एअर इज कम इनसाइड द सिलेंडर. कॉम्प्रेशनला दॅट एअर इज कम्प्रेस्ड बाय द पिस्टन इन अ हाय प्रेशर अँड टेम्परेचर बिकॉज वी हॅव टू इग्नाइट इट मस्ट बी रेडी फॉर द कंबशन. फ्युअल इज इंजेक्टेड इग्निशन ड्यू टू हाय टेम्परेचर आणि एक्झॉस्ट स्ट्रोकला ओनली रिमेनिंग गॅसेस हे बाहेर निघतात. ओके, तर मेन डिफरन्स फीचर्स बघा आता इथे दाखवलेले आहे. आपलं फ्युएल तर ऑटो सायकलमध्ये आपण त्याला अमेरिकेमध्ये गॅसोलिन असंही म्हणतात. डिझेल सायकल डिझेलचं इंजिनमध्ये वापरलं जातं आहे. इग्निशनमध्ये पेट्रोल इंजिनवरती स्पार्क इग्निशन आहे, तर डिझेलमध्ये CI कॉम्प्रेशन इग्निशन इंजिन म्हणतो. आपण आता बघितल्याप्रमाणे कॉम्प्रेशन प्रेशर जास्त आहे. आणि मित्रांनो हीच महत्त्वाची गोष्ट आहे की याच्यामध्ये इफिशियन्सी बघा ऑटो सायकल आपल्याला कमी मिळते म्हणून वी आर युझिंग ऑन द आवर हाऊसिंग व्हेकल्स म्हणूया, टू व्हीलर म्हणूया वगैरे वगैरे. पण डिझेल सायकलचा ह्या कॉम्प्रेशन हाय असल्यामुळे ताकद जास्त मिळाली. वी आर युझिंग ऑन हेवी ड्युटी इंजिन नाव अडेज. ऑल व्हेकल्स आर म्हणजे कंपनी जेव्हा मॉडेल काढते तर पेट्रोल मॉडेल पण घेते आणि डिझेल पण घेत आहे. कारण आता हाऊसिंग रिलॅक्स वगैरे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणारे जे पेट्रोल इंजिन गाड्या वापरायचे ते आता डिझेल पण घ्यायला लागलेत. कारण ऑफकोर्स पेट्रोल आणि डिझेलची किंमत पण घ्या मित्रांनो. आज आपल्याकडे 103 रुपये पेट्रोल आहे, तर डिझेलची किंमत ही जवळजवळ 95 ते 193च्या आसपास आहे. मे बी रेंज डिपेंड ऑन द स्टेट, मे बी डिपेंड ऑन द वगैरे वगैरे. सो आणि ॲप्लिकेशन आपण बघितलं ऑटो सायकल ही लक्झरी म्हणजे आपल्या आरामदायी गाड्या ओनली फॉर प्रायव्हेट होम कार्सवरती. वी आर नेवर युजिंग फॉर द ट्रान्सपोर्टेशन. बट नाव अडेज डिझेल गाडी ही सुद्धा आता प्रायव्हेट लोक घ्यायला लागली आहेत. कारण ॲव्हरेज मिळायला पाहिजे, इफिशियन्सी मिळाली पाहिजे, या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत. सगळ्यात महत्त्वाचा डिफरन्स लक्षात घ्या मित्रांनो. पेट्रोल गाडी ह्या ज्या आहेत या त्या मानाने खूप महागड्या मिळतात आपल्याला आणि डिझेल गाड्या आहेत ह्या त्याहून आहेत पण त्याचा मेंटेनन्स कमी असतो. त्या मानाने पेट्रोल गाड्यांचं कसं होतं मेंटेनन्स हा कमी असणार आहे पण डिझेल गाड्यांना एकदा प्राईस तुमची जास्त जाणार आहे पेट्रोल इंजिन कम्पेअर केलं तर. परंतु लाईफ लाँग तुम्हाला डिझेल हा आता 10 रुपीज आहे. आता पुढे जाऊन आपण इलेक्ट्रिकल गाड्यांवरती जाणार आहोत त्यावेळेला हा डिफरन्स तर आणखीन उडाला आहे इंजिन लेसचा. त्यामुळे तोही विचार आपल्याला करायचा आहे. एकंदरीत पाहता जवळजवळ फारसा डिफरन्स न ठेवता जवळजवळ 19-20 म्हणूया पण 10% फरक आहे. नेक्स्ट तर दुसरा आहे त्याच्यामध्ये फ्युएलमध्ये गॅसोलिन आपण बघितलेलं आहे. तर याच्यावरून आपल्याला कन्क्लुजन येतं युझिंग द राईट साईड अँड फीचर्स ट्रेंड ऑटो फॉर कार्स. आता त्याचं टेम्परेचर त्याने दाखवलेलं इथे. डिझेल फॉर ट्रक्स त्याने दाखवले. इफिशियन्सी मॅटर्स. द ऑटो सायकल इज सुटेड फॉर लायटर व्हेकल्स. कारण का तिचा आरामदायी ती जास्त ताकद देत नाही म्हणून 4 लोकांना ती सहज नेते. पण बस ट्रक ट्रान्सपोर्टेशनला डिझेल सायकल इज बेस्ट फॉर हेवी एफिशियन्सी. फ्युचर ट्रेंड्स फोकस ऑन इम्प्रूव्हिंग इफिशियन्सी. दे ऑल्सो फोकस ऑन रिड्युसिंग इमिशन. आणि अर्थातच हेच कारण आहे BS7ला आपल्याला जायला. अशा प्रकारे मित्रांनो आज आपण पेट्रोल आणि डिझेल इंजिनमधला फरक बघितलेला आहे.